Chapter Packing Efficiency. What is packing efficiency? Packing efficiency is the fraction or a percentage of total space occupied by the spheres or particles. पार्टिकल्सने किती स्पेस ऑक्युपाय केलेली आहे एखाद्या युनिट सेलमध्ये किंवा लॅटिसमध्ये म्हणू शकतो, त्याला आपण काय म्हणायचं आहे? पॅकिंग इफिशियन्सी. आणि हे काढण्यासाठी एक इक्वेशन आहे पहा. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. ह्या इक्वेशनवरून एखादा क्रिस्टल लॅटिस त्याची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे, त्या युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत पहा. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्सने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलचा टोटल व्हॉल्यूम इथं आपल्याला लागणार आहेत. आणि ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आपण पॅकिंग इफिशियन्सी त्या स्पेसिफिक युनिट सेलची कॅल्क्युलेट करू शकतो. एक साधं एक्झाम्पल देते. आपल्याला लाडू एका डब्यात ठेवायचे आहेत आणि लाडू बसण्याची कपॅसिटी, त्या डब्याची कपॅसिटी किती आहे तर 10. एका डब्यात 10 लाडू बसू शकतात, पण आपण लाडू किती ठेवले? 5 ठेवले. म्हणजेच तो डबा पूर्ण भरण्यासाठी 10 लाडूंची आवश्यकता असते आणि आपण किती लाडू ठेवलेत? त्यात 5 लाडू ठेवलेत. म्हणजे इथं इफिशियन्सी जी आहे किंवा लाडू जे ठेवलेले आहेत त्यांनी व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केलेला आहे? 50% व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे. आणि 50% व्हॉल्यूम हा काय आहे? रिकाम आहे, एम्प्टी स्पेस आहे. तशाच पद्धतीने आपण एखाद्या क्युबिक युनिट सेलमध्ये त्या पार्टिकल्सनी किंवा स्पियर्सनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. आणि ह्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत. पहिल्यांदा आपण सिंपल क्युबिक लॅटिस ह्याला त्याची किती पॅकिंग इफिशियन्सी आहे हे कॅल्क्युलेट करूया. आणि त्याच्यासाठी स्टेप्स कोणकोणते आहेत पहा. 4 स्टेप्स आहेत. पहिल्यांदा आपण रेडियस ऑफ स्पियर कॅल्क्युलेट करतोय. देन सेकंड स्टेपमध्ये व्हॉल्यूम ऑफ स्पियर कॅल्क्युलेट करतोय. देन थर्ड टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करावे लागतात आपल्याला. आणि चौथी स्टेप जी आहे पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. आता पहिली स्टेप जी आहे रेडियस ऑफ स्पियर, ही स्टेप पहिली आहे आणि ती कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतोय पहा. इथे एक डायग्राम दिसते. फेस ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल जी आहे सिंपल क्युबिक युनिट सेल, त्याचा फेस दिसतोय आपल्याला. आणि त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतंय रेडियस स्पियर्स जे अरेंज केलेले आहेत ते टचिंग स्पियर्स आहेत, एकमेकाला टच करतायत आणि त्यांचा रेडियस दिसतोय इथं. म्हणजे 2 स्पियर्सचा रेडियस हा किती येणार आहे? 2r. आणि एज लेंथ a इथं दिसते. म्हणजे a इज इक्वल टू 2r हे रिलेशन आपल्याला ह्या डायग्रामवरून 1.9 ही जी फिगर आहे त्याच्यापासून मिळतंय. म्हणजेच आपण काय सांगू शकतो पहा, a इज इक्वल टू 2r और r इज इक्वल टू a अपॉन 2 हे इक्वेशन आपण मिळवू शकतो ह्या फिगरवरून. देन सेकंड स्टेप जी आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम स्पियरचा कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे इक्वेशन आहे. आपण आतापर्यंत इक्वेशन हे अभ्यासलेलं आहे. स्पियरचा व्हॉल्यूम आपण कोणत्या इक्वेशननं कॅल्क्युलेट करतोय? 4/3 पाय r क्यूब ह्या इक्वेशननं आपण स्पियरचा व्हॉल्यूम हा कॅल्क्युलेट करतोय. आणि आरची व्हॅल्यू आपण पहिल्या स्टेपमध्ये काय केलेली आहे? पाहिलेली आहे. ती आरची व्हॅल्यू आपण इथं ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे आणि आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळतंय 1.7 हे इक्वेशन मिळतंय. ती व्हॅल्यू किती आहे पहा, पाय a क्यूब अपॉन 6 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजे इथं व्हॉल्यूम ऑफ स्पियर मिळालेला आहे. देन टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स हे कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स SC मध्ये किती पार्टिकल्स असतात? एकच पार्टिकल असतो. त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स किती राहणार आहे? पाय a क्यूब अपॉन 6 एवढाच राहणार आहे.
व्हॉल्यूम ऑफ स्पियर जो कॅल्क्युलेट केलेला आहे तेवढाच आपला इथं टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल हा राहणार आहे, कारण एकच पार्टिकल तिथं प्रेझेंट असतो. देन नेक्स्ट स्टेप, फोर्थ स्टेप, पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करतोय आपण. त्याच्यासाठी फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण वरच्या स्टेप्समधून कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या ह्या इक्वेशनमध्ये पुट करतोय. पाय ए क्यूब अपॉन 6 टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ही जी आहे ती किती असणार आहे, एज लेंथ ए आहे म्हटल्यानंतर ए क्यूब ही व्हॅल्यू मिळते. ही व्हॅल्यू पुट केली आपल्याला फायनल पर्सेंटेज हे मिळालेले आहे. पॅकिंग इफिशियन्सी मिळते 52.36%. In simple cubic lattice, 52.36% of total space is occupied by particles and 47.64% is empty space, that is void volume. Voidचं व्हॉल्यूम आपण कसा कॅल्क्युलेट करतोय, 100 मायनस काय करायचं आहे, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजेच 100 मायनस 52.36 केल्यानंतर आपल्याला व्हॉइडचा व्हॉल्यूम इथं मिळतोय. Then next, packing efficiency of metal crystal in body centered cubic lattice. बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिसमध्ये किती स्पियर्स असतात किंवा पार्टिकल्स किती प्रेझेंट असतात हे आपण पाहिलेलं आहे. BCCमध्ये टोटल 2 पार्टिकल्स असतात. आता इथं एक फिगर दाखवलेली आहे 1.10 BCC युनिट सेल दाखवलेले आहेत आणि स्पियर्स कशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत पहा. इथं आपण ह्याच्यावरून काय सांगू शकतोय पहा. फिगर शोज दॅट द पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द क्यूब टचेस 2 कॉर्नर्स पार्टिकल्स अलॉंग द डायगोनल ऑफ द क्यूब टू ऑब्टेन रेडियस ऑफ द पार्टिकल. आता इथं ही अरेंजमेंट जी स्पियरची आहे त्याच्यावरून आपल्याला 2 ट्रायंगल्स मिळत आहेत आणि ह्या ट्रायंगल्स जी मिळालेल्या आहेत पायथागोरस थेरम वापरून आपल्याला पुढच्या स्टेप्स करायच्या आहेत. आता ट्रायंगल कोणकोणते मिळालेले आहेत पहा. पहिला ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल FED मध्ये आपल्याला अँगल E जो आहे तो 90 डिग्री आहे असं सांगू शकतो आपण. देन पायथागोरस थेरम ज्यावेळी आपण यूज करतो त्यावेळी आपल्याला इक्वेशन कोणतं मिळतंय, FD² इज इक्वल टू FE² प्लस ED². FE आणि ED हे जे काय आहेत एज लेंथ आहे A² प्लस A² इट गिव्स 2A². फॉर ट्रायंगल AFD आपण इथं कन्सिडर करतोय AFD. त्यामध्ये अँगल D जो आहे अँगल ADF इज इक्वल टू 90 डिग्री आणि इथं पायथागोरस थेरम यूज केल्यानंतर आपल्याला इक्वेशन कोणतं मिळतंय बघा, AF² इज इक्वल टू AD² प्लस FD². आता ही जी व्हॅल्यू जी आहे AF² ची व्हॅल्यू सबस्टिट्यूशन ऑफ इक्वेशन 1.8 इंटू इक्वेशन 1.9. इक्वेशन 1.9 मध्ये आपण काय करतो, FD² 1.8 मध्ये जी काढलेलं आहे FD² ची व्हॅल्यू काय करायचे, पुट करायचे. 2A² ही व्हॅल्यू इथं 1.9 मध्ये घातल्यानंतर इक्वेशन कोणतं मिळतंय, AF² इज इक्वल टू 3A² ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. किंवा आपण असंही म्हणू शकतो AF इज इक्वल टू √3A. देन वरच्या फिगरपासून आपल्याला एवढं लक्षात येते की AF इज इक्वल टू 4R. AF इज इक्वल टू 4R आणि ही व्हॅल्यू जी आहे ती आपण काय करतोय 1.10 हे जे इक्वेशन मिळालेलं आहे त्यामध्ये पुट करतोय. देन वी गेट R इज इक्वल टू √3/4A आणि R ची व्हॅल्यू इथं आपल्याला मिळवता आलेली आहे. फिगरपासून आपण R ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. देन व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे 4/3 पाय R क्यूब. R ची व्हॅल्यू इथं पुट केली आपल्याला व्हॅल्यू मिळते √3 पाय A³ अपॉन 16 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. एका स्पियरचा व्हॉल्यूम
इथे मिळतोय. देन टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलचा टोटल व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आहे. एका पार्टिकलचं व्हॉल्यूम इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता BCC मध्ये किती पार्टिकल्स असतात किंवा किती स्पियर्स असतात, तर 2 असतात. एक सेंटरचा आणि कॉर्नरपासून एक, असे 2 टोटल स्पियर्स असतात. म्हणजेच आपण काय करतोय, 2 into 2√3 πa³ upon 16. We will get √3 πa³ upon 8. ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. देन नेक्स्ट स्टेप, 4th स्टेप, पॅकिंग इफिशियन्सी. ह्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला 68% ही पॅकिंग इफिशियन्सी मिळते आणि व्हॉइड जे आहे, एम्प्टी स्पेस जे आहे 32% मिळते. देन नेक्स्ट, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन FCC और CCP और HCP. FCC मध्ये पॅकिंग इफिशियन्सी किती असते हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी परत 4 स्टेप्स आपण फॉलो करतोय. पहिली स्टेप जी आहे कोणती आहे, रेडियस ऑफ पार्टिकल और स्पियर. सेकंड, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. देन थर्ड स्टेप कोणती आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. आणि चौथी स्टेप जी आहे, पॅकिंग इफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करतोय. आता इथं रेडियस कॅल्क्युलेट करण्या अगोदर आपण फिगर 1.11 पाहणं गरजेचं आहे. FCC युनिट सेल ही कशा पद्धतीनं, त्यामध्ये पार्टिकल्स कशा पद्धतीनं प्लेसमेंट आहे ते पाहणं गरजेचं आहे. इथं काय दिसते बघा, द कॉर्नर पार्टिकल्स आर एज्युम टू टच द पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ फेस ABCD. कॉर्नर पार्टिकल जे आहेत ते कुठं टच करतायत, सेंटर ऑफ द फेस ABCDच्या फेसच्या सेंटरला टच करता आहेत असं सांगितलेलं आहे. देन द ट्रायंगल ABC इज राईट अँगल्ड विथ अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. आता इथं ही पायथागोरस थेरम आपण यूज करायचा आहे, कारण B हा जो अँगल आहे तो किती आहे, अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देन AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2A स्क्वेअर. आणि AC ची व्हॅल्यू आपण किती सांगू शकतोय फिगरवरून, 4R ही सांगू शकतोय. ठीक आहे. देन AC स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेलं आहे, √2A. हे वरच्या इक्वेशनवरून मिळालेलं आहे. पायथागोरस थेरम आपण ज्यावेळी यूज करतोय त्यावेळी आपल्याला इक्वेशन कोणतं मिळतंय, AC स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. आपण AC इज इक्वल टू √2A हे इक्वेशन मांडू शकतोय. म्हणजे आपल्याला इथं 1.13 हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता ह्या इक्वेशनमधून AC इज इक्वल टू 4R ही व्हॅल्यू काय करायची आहे, सबस्टिट्यूट करायची आहे. आपल्याला फायनल इक्वेशन इथं रेडियसचं इक्वेशन मिळतं आहे, R इज इक्वल टू √2 अपॉन 4 किंवा 4A, किंवा आपण असंही म्हणू शकतो A अपॉन 2 इंटू √2. हे इक्वेशन आपण कशासाठी यूज करणार आहोत, पुढच्या स्टेपसाठी यूज करणार आहोत. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर ही सेकंड स्टेप आहे, त्यामध्ये आपण काय करतोय, R ची व्हॅल्यू पुट करतोय. व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर 4/3 πr³ ह्या इक्वेशनमध्ये आपण R ची व्हॅल्यू पुट करायची आहे. आपल्याला फायनल व्हॅल्यू जी मिळते ती पहा, πa³ अपॉन 12 इंटू √2 ही व्हॅल्यू मिळते. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल स्पियर इथं मिळालेलं आहे. देन टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स किती असतात, FCC मध्ये टोटल पार्टिकल्स 4 असतात. द युनिट सेल ऑफ FCC लॅटिस कंटेन्स 4 particles. Hence, the volume occupied by particles in FCC unit cell is, काय करायचं आहे, 4 न मल्टिप्लाय करायचं आहे वरच्या इक्वेशनला. वी गेट πa³ अपॉन 3 इंटू √2. देन 4th स्टेप जी आहे, पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सीचं फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल. युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहेत आणि टोटल व्हॉल्यूम त्या युनिट सेलचा काय करतोय आपण, डिवाइड करतोय इंटू 100. आपल्याला पर्सेंटेजमध्ये पॅकिंग इफिशियन्सी काढतोय, त्यामुळे आपण काय करतोय, 100 मल्टिप्लाय करतोय. आपल्याला इक्वेशन जे आहे ते कशा पद्धतीने आपण लिहू शकतो, हे πa³ अपॉन
3 into √2a³ into 100, we will get the value 74%. Thus, in FCC, CCP or HCP crystal lattice, 74% of total volume is occupied by the particles. आणि व्हॉइडची पर्सेंटेज हेही आपण ह्याच्यापासून कॅल्क्युलेट करू शकतो. 26% हा व्हॉल्यूम कसा असतो, एम्प्टी असतो. आता खाली एक यूज युअर ब्रेन पॉवर, त्याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारलेला आहे पहा. विच ऑफ द 3 लॅटिस SC, BCC अँड FCC हॅज द मोस्ट इफिशियंट पॅकिंग ऑफ पार्टिकल्स, विच वन हॅज द लिस्ट इफिशियंट पॅकिंग. तुमच्या लक्षात आलं असेल, पॅकिंग इफिशियन्सी ज्याची जास्त आहे तो मोस्ट इफिशियंट पॅकिंग असतं तिथं, किंवा मोस्ट इफिशियंट पॅकिंग दाखवतं. म्हणजे कोणतं असणार आहे मोस्ट इफिशियंट पॅकिंग दाखवणारं क्रिस्टल लॅटिस, तर FCC. आणि लिस्ट इफिशियंट पॅकिंग कशामध्ये पाहतोय आपण, तर SC मध्ये. आलं लक्षात. देन एज लेंथ अँड पार्टिकल पॅरामीटर्स इन क्युबिक सिस्टीम. क्युबिक सिस्टीममध्ये आपण एज लेंथ, पार्टिकल्स पॅरामीटर्स जे आहेत ते पाहतोय. आता इथं कॉलम्स दिलेले आहेत. युनिट सेल, देन रिलेशन बिटवीन A अँड R, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. SC मध्ये R ची व्हॅल्यू जी आहे A/2 आणि ती व्हॅल्यू किती आहे 0.5000A इतकी आहे. ही व्हॅल्यू जी आहे ती पाठच करावी लागते. न्यूमरिकलसाठी ह्या व्हॅल्यू काय करतात आपल्याला माहीत हवे आहेत. देन BCC मध्ये R ची व्हॅल्यू किती मिळते बघा 0.4330A अँड FCC मध्ये R ची व्हॅल्यू ही जी आहे R √2a/4. त्याच्यापासून आपल्याला 0.3535A इतकी व्हॅल्यू मिळते. न्यूमरिकलमध्ये ह्या व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे, त्यामुळे ह्या तिन्ही व्हॅल्यू काय कराव्या लागतात आपल्याला पाठ कराव्या लागतात. व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इथे दिलेले आहेत. देन टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल ही व्हॅल्यू सुद्धा इथं दिलेली आहे. याच्यावरून आपण न्यूमरिकलचा पार्ट हा जो आहे तो अभ्यासू शकतो. थँक्यू.